हां, मग उड्डाण पुलावून पळत यावं लागते. हां, फाटत. बुलेट प्रूफ गाडी असताना पळत यावं लागते. अगावचे धंदेच कायले करायचे, कोण्या लोकांसोबत पंगा घेऊन राहिला तो कोय. हे लोकांच्या कल्याणासाठी काम करा बरं, बेकार आहे. श्रीलंकेच्या पंतप्रधानाला उठून पळायला लागलो. एका लिमिटपर्यंत सहन करते लोक, त्याच्यानंतर नाही सहन करत. राय 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 होईन ना बस. सत्य किती दिवस दाबण्याचा प्रयत्न करा. या जगात इतिहास आहे म्हणलं, इतिहास हिटलरचा. जगात ज्यानं हिटलरशाहीच्या भरोशावर या जगात माय राज्य राहीन, बंद्या जगावर राज्य अधिराज्य राहायचं स्वप्न पाहिलं होतं हिटलरनं. गॅस चंबरमध्ये कुचकू कुचकू लोकायले मारलं भाऊ. असे उभे केले होते ज्यू पॅरिसच्या आपल्या याच्या चौकात बर्लिनच्या, आणि चारही बाजूनं सैनिक लावलं आणि बंदुकीच्या गोळ्या झाल्या. ए पोट्टे हो, या ना बे डुकरे हो, लाईव रप रप. ओय माता माय, ये आज खतरनाक व्हिडिओ आहे, खतरनाक. सुप्रीम कोर्ट लई धांदल करून राहिलं आजकाल. हो, खतरनाक निर्णय देऊन राहिलो सुप्रीम कोर्ट, आपल्याला लई आवडून राहिलो. म्हणजे भारताच्या लोकशाहीचे 4 स्तंभ आहे, मीडिया, ठीक आहे, सरकार, प्रशासन आणि सुप्रीम कोर्ट. याच्यातलं एकच जिवंत आहे असं वाटून राहिलं मला. बाकी तर आप बोलिये संपित पात्रावाला विषय आहे. म्हणून आजचा व्हिडिओ खतरनाक आहे. सुप्रीम कोर्टानं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला अशी सनसन हाणली का इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची आयुक्ताची निवड पद्धतच बंद करून टाकली. आजचा व्हिडिओच त्याच्यावर आहे भाऊ. काय इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या आयुक्ताची निवड पद्धत कशी बदलवली आणि काऊन बदलवली ते सांगणार आहे आज कराय मास्तर. 2014च्या अगोदर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कसं काम करत होता, आणि 14 नंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं कसे कसे चुकीचे निर्णय घेतले, आणि कसा कसा या देशाच्या लोकशाहीचा सत्यानाश लावण्याचा प्रयत्न इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं केला, त्याच्यावर कशी कानपटात हाणली. सुप्रीम कोर्टाचे, ठीक आहे, न्यायाधीशाचं एक घटनापीठ होतं, त्यानं दिलेला हा निर्णय आहे. त्याच्यात कोण कोण न्यायाधीश होतं, आणि सध्या भारतात जे सरन्यायाधीश आहेत चीफ जस्टिस ऑफ इंडिया धनंजय चंद्रचूड, यायनं सध्या असा सपाटा लावला आहे. असाच एक सरन्यायाधीश भारतात होता, पण त्याले मात्र फिटवला आहे यायनं. तर त्यानं मग लई निर्णय देऊन टाकले. साम दाम दंडभेद जिथं चालत नाही तिथं बाई नावाचं शस्त्र वापरण्यात येते. हे मैले पहिल्यांदा कळलं इतिहासात, का जेव्हा एखाद्या माणसावर साम दाम दंडभेद जेव्हा चालत नाही तेव्हा बाई लावण्यात येते. आणि ती बाई कोणावर लावावी, तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया. तर असे लय इतिहास आहे आपल्यापाशी यायचीवाली, ठीक आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश जबरदस्त निर्णय, म्हणजे त्याच्या विरोधातले निर्णय देत नसन तर असं करता येते का. तर असे खतरनाक स्टोरी आहे. आता का सांगावं याच्या स्टोऱ्या. म्हणून या कचकच लाईव्ह आजचा व्हिडिओ आहे का सुप्रीम कोर्टानं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या अशी चपराक हाणली का डायरेक्ट त्याच्या आयुक्ताच्या निवड पद्धतीत बदल केले. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे केव्हा स्थापन झालं, याचं काम काय आहे हे सगळे पाहणार आहे. आता हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची निवड पद्धत आयुक्ताची काऊन बदलवली याचं कारण आपण पाहू, ठीक आहे. तर या कचकच लाईव्ह या आले रे बुवा, ठीक आहे. यूट्यूबवर काम कमी आले पोट्टे. तर आता लक्ष द्या, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे त्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची निवड पद्धत कशी आहे हे पहिले पाहून घ्या. तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे लक्ष द्या भारतात कायच्यासाठी निर्माण झालं हे पहिले समजून घ्या तुम्ही. तर भारतात केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी भारताची राज्यघटना लागू करायच्या एक दिवस अगोदर, ठीक आहे, निर्माण झालं, ठीक आहे. 25 जानेवारी 2010ले 60 वर्ष इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या स्थापनेले झाले. म्हणून हा दिवस भारत सरकार 2010 पासून मतदार दिन म्हणून साजरा करते. आता याचं मुख्यालय नवी दिल्लीला आहे.
भारतात राष्ट्रपती उपराष्ट्रपती लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद या 4 सभागृह भारतातले, लोकसभा, राज्यसभा, प्रत्येक राज्याची विधानसभा आणि विधान परिषद, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीचं इलेक्शन घेण्याचं काम केंद्रीय निवडणूक आयोगाचं आहे. केंद्रीय निवडणूक आयोग हे मोठी स्वायत्त संवैधानिक संस्था आहे. राज्यघटनेच्या कलम 324 नुसार निर्माण केलेली संस्था आहे. भारतातल्या निवडणूक याद्या अद्ययावत ठेवणे, ठीक आहे, 18 वर्षाच्या वरील भारतातील नागरिकाचं मतदार याद्यात नाव नोंदवणे, ठीक आहे, पारदर्शकपणे निवडणुका घेणे, हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. का भारतात शांततापूर्ण आणि पारदर्शकपणे निवडणूक आयोग निवडणुका घेईन, लोकसभेच्या आणि राज्याच्या विधानसभेच्या, राज्यसभेच्या, विधान परिषदेच्या, राष्ट्रपतीच्या आणि उपराष्ट्रपतीच्या. पारदर्शक म्हणजे पारदर्शक असलं पाहिजे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या आयुक्तपदी जो माणूस आहे तो काही देशाच्या पंतप्रधानापेक्षा कमी नाही आहे. 1 रुपया सुद्धा पंतप्रधानाला आचारसंहिता लागू असताना कोणत्याच राज्याला देता येत नाही. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला विचारल्याशिवाय देता येत नाही. एवढे अधिकार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला भेटते. पण या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या आयुक्ताची निवड पद्धतच बदलून टाकली. तर जेव्हा राज्यघटना लिहिली तेव्हा राज्यघटनेत एकच मुख्य निवडणूक आयुक्त होतो. TN शेषन सारखा माणूस आला आणि त्यानं, ठीक आहे, त्यानं आचारसंहिता का असते, कायले म्हणते चांगली आचारसंहिता, ठीक आहे, तर ते आचारसंहितेत असे जे लोक खासदार आमदार पैसे वाटणारे होते त्याच्या उरावर धाडी टाकल्या आणि लेखाच्या गाड्या पकडल्या पैशानं आणि डायरेक्ट लेखाने निलंबित केलं. डायरेक्ट ज्याची गाडी सापडली पार लेखाने निवडणूक प्रक्रियेतून बाद केलं. असा छाता बसला होता TN शेषन. लगेच सरकार बदलल्याबरोबर 1991चं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या, ठीक आहे, कलम 324 मध्ये घटना दुरुस्ती केली आणि आयुक्त, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या आयुक्तपदी 1 मुख्य निवडणूक आयुक्त न राहता त्याला 2 सहाय्यक निवडणूक आयुक्त नेमण्यात येईल आणि जर निर्णय घ्यायचा आहे तर कंबाईनपणे 2-1 असा निर्णय द्यावा लागेल. तर आता एकट्याले पहिले निर्णय घेण्याचे अधिकार होते. एकटा माणूस हुकुमशाही राबवू शकते बा, म्हणजे त्याला हुकुमशाही, सत्तेत असणाऱ्या लोकायले त्याच्या विरोधात निर्णय दिले तर हे त्याला हुकुमशाही वाटली. सांगा, म्हणजे TN शेषननं, ठीक आहे, कायले चांगली आचारते हे जगाला दाखवून दिलं का आचारसंहिता कशी पाहिजे आणि उमेदवारांना कसं राहायला पाहिजे. पैसे वाटताना सापडते, दारू वाटताना सापडून राहिला, ठीक आहे, पकड लेखाले, पार कलेक्टरले आदेश दिले होते का साल्याला कोणी सापडू लेखाला डायरेक्ट निवड प्रक्रियेतून बाद करा. भारतात धिंगाणा माजून टाकला होता इलेक्शन कमिशन ऑफ, ठीक आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या, ठीक आहे, आयुक्तानं TN शेषननं. आणि मग त्याच्यानंतर घटना दुरुस्ती केली आणि घटना दुरुस्ती करून लगेच 1 मुख्य आयुक्त आणि 2 सहाय्यक आयुक्त केले. इतकं तुफान काम आहे. म्हणजे जे लोक सत्तेत असन त्याला जर वाटत असन का इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा आयुक्त एकटा आपल्याला हवी होऊन राहिला, साले याच्या निवड प्रक्रियेत बदल, डायरेक्ट एकाच्या जागी 3 करून टाकली यानं. राज्यघटना लागू झाली त्याच्यानंतर 91 पर्यंत एकच मुख्य निवडणूक आयुक्त होता, ठीक आहे. आणि निवडणूक आयुक्त कसा निवड, जुनी पद्धत का होती आता लक्ष द्या. तर याची तरतूद इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची तरतूद राज्यघटनेच्या भाग 15 कलम 324 ते 329 क पर्यंत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कसं काम करेल, का काम करेल, मुख्य आयुक्तचं कलम, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं मुख्यालय, त्याच्याबाबतचे सगळे कलम दिले आहेत, त्याची स्थापना, ठीक आहे. तर रचना 1 मुख्य आयुक्त, पहिले एकच होता, आता हे घटना दुरुस्ती करून 2 जास्तीचे वाढवले आणि आता निर्णय, चांगली गोष्ट आहे, वाढवलं असं माया याच्यावर चुकीचं म्हणणं नाही आहे. पण जेव्हा यायच्या छाताडावर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे अधिकार काय हे जेव्हा TN शेषननं दाखवून दिले तर यायनं डायरेक्ट घटना दुरुस्ती केली. अरे हे एकटं उरावर बसू शकते झालं, आता एकान केलं पुन्हा असाच उभा झाला म्हणजे, म्हणून यायनं काय केलं, 1 मुख्य निवडणूक आयुक्त 2 सहाय्यक. 1993 पासून ही पद्धत लागू केली. 91ची निवडणूक झाली ज्याच्यात राजीव गांधीची जी हत्या झाली तर त्यावेळेस TN शेषननं, ठीक आहे, आचारसंहिता कायद्यामध्ये हे यायला सांगितलं. बरं, आता याची ठीक आहे, हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या नियुक्तीची पद्धत पहा कशी आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या, ठीक आहे, निवड पद्धत कशी आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा आयुक्त कसा निवडला जाते, तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा आयुक्त निवडला जाते, आतापर्यंत निवडला जात होता, ठीक आहे, पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने भारताचा राष्ट्रपती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या आयुक्ताची नेमणूक करतो. समजलं का. आता राष्ट्रपतीला स्वतःच्या मनानं काहीच नाही करतायत. भारताच्या राष्ट्रपतीला काही कवडीचे अधिकार नाही, मोजके 2-4 अधिकार सोडले तर पुरा राष्ट्रपती हा, ठीक आहे, पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करतो, बाकी काहीच काम नाही आहे. आलं लेटर वाचून दाखवलं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या आयुक्तपदी याची निवड करण्यात येत आहे.
आता सुप्रीम कोर्टानं जो आता निर्णय दिला का याच्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या आयुक्तपदी निवड करायसाठी आमची कमिटी राहील जोपर्यंत भारताची संसद चांगला कायदा करत नाही. काऊन आता याच्यात होऊन का राहिलो होतो पहा, भारताचे राष्ट्रपती जसं लेटर आलं तसं वाचून दाखवण आणि त्या आयुक्तपदी नेमणूक करण. म्हणजे पंतप्रधान आपल्या फेवरचा माणूस तिथं नेमू शकते आणि त्याला सांगू शकते आपल्या फेवरनं काम करजो. जर तू आपल्या फेवरनं काम करशील तर बरं राहील, नाही तर साल्या तुले उचल बांगडी करीन. त्याची उचल बांगडी करायची पद्धत लागन तर कठीण दिली आहे, पण त्याला नेमताना सांगते का पाय आपल्या बाजूचे निर्णय आले पाहिजे, अमकं झालं पाहिजे, ढमकं झालं पाहिजे, असं जर सांगून केली. कारण हे सोपी पद्धत आहे ना. पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या आयुक्ताची निवड करते, नियुक्ती करते. ठीक आहे का, एखाद्या माणसाला नेमाचा आहे, आलं पंतप्रधान लेटर, हां ह्या माणूस आहे आपला, याला नेमा आयुक्तपदी. ठीक आहे बा, तुम्ही म्हणतात नेमतो, राष्ट्रपती डायरेक्ट नेमून देते. राष्ट्रपतीला काही नाही, आलेलं लेटर वाचून दाखवायचं काम आहे, सही केली चाल आयुक्तपदी नियुक्ती. लेटर कुठून येते? लेटर येते पंतप्रधान मंत्रिमंडळ सल्ल्यानं. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा आयुक्ताची निवड पंतप्रधान मंत्रिमंडळ करे, राष्ट्रपती सही केली का तर आयुक्तपदी ठीक आहे गेला कचकन. यायच्या फेवरचा माणूस गेला आणि यायच्या विरोधात निवडणुकीच्या वेळेस एखादा निर्णय आला, आचारसंहितेच्या उल्लंघनाचा निर्णय आला, तर त्याच्यातले यायचेच 3 माणसं आहे आणि एक जरी फितूर झाला तर 2 तर आपल्या बाजून राहील झालेले. हे असं लयव्या झालं. लयव्या केलं ते का केलं मी सांगणार आहे. यानं 2014 पासून हा निर्णय सुप्रीम कोर्टाला का बरं द्यावा लागला? आतापर्यंत सुप्रीम कोर्टानं असा निर्णय काऊन नाही दिला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर? आताच काऊन दिला? तो अति डोक्याच्या वर पाणी झालं होतं. असं सुप्रीम कोर्टाले नाही, भारतातल्या बंद्या लोकायला वाटून राहिलं होतं. कारण लोक म्हणे का सालं मतदानाला गेलं नाही गेलं, काही बटन दाबली का कमायलाच जाते म्हणे का. ठीक आहे, अशा लोकांच्या अफवा होत्या. हां, अरे लोकशाही कोण्याही देशाची जिवंत राहिली पाहिजे तर एवढं लक्षात ठेवा का लोकशाही जिवंत राहिली पाहिजे तर लोकशाही जिवंत राहण्यासाठी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हायला पाहिजे. ठीक आहे, निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास लोकांचा उडाले पाहिजे नाही. जोपर्यंत निवडणूक प्रक्रियेवर लोकांचा विश्वास कायम आहे तोपर्यंत लोकशाही जिवंत राहील. ठीक आहे, जर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडाला तर लोकांना माहीत पडून काही बी बटन दाबली, माझ्या तर त्या EVMवरच विश्वास नाही आहे. कारण इलेक्ट्रॉनिक मशीन जे लोक जगात जगात इलेक्ट्रॉनिकमध्ये पुढे गेले, अमेरिका, जपान, जर्मनी, रशिया, फ्रान्स, इटली, कॅनडा, हे सगळे देश आपल्यापेक्षा पुढं आहे 10 पटीनं. जगातलं सुपर कॉम्प्युटर जपान, चायना आणि अमेरिकेत आहे, पण ते कधीच वोटिंगसाठी EVM वापरत नाही. आपल्यालाच कोणती उठा ठेवाय. बरं, हे लावली काँग्रेसनं. आता काँग्रेसला वाटलं का पर्यावरणाचं रक्षण होईल, बॅलेट पेपर जास्त लागणार नाही, ठीक आहे, कागद जास्त लागणार नाही, EVMवर सोपं जाईल. त्याहिले का माहीत का इथं कारभार होते. आता मागं एक रिपोर्ट आला, लोकमतमध्ये लेटर आलं, लोकमतमध्ये मोठा लेख छापून आला का एका माणसानं 27 देशाचे EVMवरून ठीक आहे निकालच बदलून टाकले. 27 देशाचे निकाल बदलवले एका हॅकर्सनं. त्याच्यात भारताचं नाव आहे का नाही? तर आहे का नाही? जर तो 27 देशाचे निकाल EVMवरून बदलू शकते त्याच्यात, ठीक आहे, त्या 27 देशात जर भारत असेल तर मग रे भाऊ असं खतरनाक काम आहे. मग आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे जे आयुक्त आहे हे वारंवार सत्तेत असणाऱ्या लोकांच्या बाजूने निर्णय देऊन राहिले होते. ठीक आहे, हे लक्षात येऊन आणि मी तुम्हाला सांगतो कोणते कोणते निर्णय दिले. आपल्यापाशी लिस्टच आहे, अजून 1-2 सुटू शकते त्याच्यातले, पुरे सांगतो मी. ठीक आहे, तर ठीक आहे, तर आता हे जे आहे तर ठीक आहे नियुक्तीची नवी पद्धत. आता नवी पद्धत काय? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या ठीक आहे नियुक्तीची नवी पद्धत. आता जुनी पद्धत काय होती? पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने भारताचे राष्ट्रपती ठीक आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 सहाय्यक निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करतो. आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या निवड पद्धतच बदलून टाकली. कारण भारतात सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा कायद्यासमाने असतो. म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा कायद्याप्रमाणे असतो, म्हणजे ऐकाच लागते. सुप्रीम कोर्टाचा निर्णय खारिज करायचे अधिकार फक्त भारताच्या संसदेला आहे. कोणाचा बाप, सरकारचा आजा, त्याचा आपाजी ठीक आहे पणाजा, एखादा व्यक्ती कोणीच खारिज करू शकत नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय भारतातील व्यक्ती, एखादी संस्था, सरकार ठीक आहे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सरकारचा अजून कोणी असो सगळ्यावर बंधनकारक आहे, पण मात्र संसदेवर बंधनकारक नाही. म्हणून
ठीक आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय भारताच्या राज्यघटनेनुसार ठीक आहे दिलेला निर्णय हा कायद्याप्रमाणे असतो आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं का वारंवार इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे उल्लंघन करून राहिलं प्रत्येक गोष्टीचं आणि याच्यामुळे लोकशाही निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास लोकांचा उडून राहिला. म्हणून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची जर आयुक्ताची निवड पंतप्रधान मंत्रिमंडळ करत असन तर साहजिक आहे का त्या माणसाला वाटते का आपण याच्या बाजूचे निर्णय द्यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे निवड प्रक्रिया पारदर्शक होण्यावर कुठं तरी डाग लागू शकते, धब्बा लागू शकते. म्हणून डायरेक्ट निवड प्रक्रिया बदलून टाकली. आता म्हणते सुप्रीम कोर्ट का सर्वोच्च आता म्हणते का ही ठीक आहे निवडणूक आयुक्ताची ठीक आहे केंद्रीय इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या आयुक्ताची निवड पद्धत आम्ही बदलवत आहे आणि आता याची निवड कोण करन तर सर्वोच्च न्यायालयाचा आता जो निर्णय आला त्याच्याप्रमाणे एक बॉडी राहील. का राहील? एक स्ट्रक्चर राहील. ठीक आहे आणि या बॉडीमध्ये राहील भारताचा पंतप्रधान. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा माणूस राहील सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आणि तिसरा माणूस राहील विरोधी पक्ष नेता. कोण राहील? विरोधी पक्ष नेता. हे 3 लोक राहील. समजलं का? ठीक आहे, भारताचा पंतप्रधान चीफ जस्टिस ऑफ इंडिया. आतापर्यंत कोण राहत होतं? फक्त पंतप्रधान त्याचंच केंद्रीय मंत्रिमंडळ आहे. ते त्याचं कॅबिनेट मिनिस्टर आणि पंतप्रधान हे सर्व त्याचेच माणसं आणि त्याचेच माणसं त्याचाच माणूस पाठवण. पण आतापर्यंत काय होतं काँग्रेसच्या काळात निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. ठीक आहे, जर त्यानं म्हणलं असतं काँग्रेसनं आमचे माणसं लेखो आमच्याच बाजूने निर्णय द्या, त्या TN शेषनला सांगितलं अगाऊ कारभार नको करू, असं नाही आहे. त्याला काढायची पद्धत कठीण आहे. जर आयुक्ताला काढायचं आहे तर महाभियोगाची प्रोसेस आहे. भारताच्या राष्ट्रपतीला जे पद्धत लागू आहे. पण सहसा काय होते काय यायले सांगून जर तिथं नेमल्या जात असेल का तुले तिथं नेमतो आमच्या बाजून निर्णय देतो भाऊ आणि असं काऊन नाही होऊ शकत? असं होऊ शकते. असं झालं त्याचे पुरावे देतो आता मी तुम्हाला पहा. ठीक आहे, तर आता म्हणते सुप्रीम कोर्ट का जे समिती राहील हे समिती ठीक आहे आता केंद्रीय निवडणूक आयोगाचे एक मुख्य आयुक्त आणि 2 सहाय्यक निवडणूक आयुक्त याच्या नावाची शिफारस भारताच्या राष्ट्रपतीला करण आणि भारताचे राष्ट्रपती त्याच्यावर सही करण आणि मग ठीक आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा ठीक आहे मुख्य निवडणूक आयुक्त याची नेमणूक केल्या जाईल. अरे वा रे वा, एक नंबर खतरनाक काम. म्हणून या कमिटीत आता 3 लोक राहणार आहे. एक विरोधी पक्ष नेता, सुप्रीम कोर्टाचा ठीक आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया सरन्यायाधीश आणि देशाचा पंतप्रधान. अब आएगा मजा. हे मानवाधिकार आयोगाची टीम आहे. मानवाधिकार आयोगाचे जे अध्यक्ष आहे याची निवड करताना ही कमिटी आहे. विरोधी पक्ष नेता, सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि पंतप्रधान. तशीच सेम पद्धत लागू केली. एक नंबर काम हो गया अभी. ठीक आहे, आता मात्र देशाचा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे निवड प्रक्रिया भारतातली पारदर्शक झाली पाहिजे. ठीक आहे, निर्णय देताना हवे त्या राहुल गांधीचा निर्णय म्हणजे राहुल गांधी 1.5, 2, 2.5, 3 लाख मतानं पुढं होता. लगेच डायरेक्ट त्याला 44,000वर आणला आहे ना. डायरेक्ट असं 10 मिनिटाच्या आत 44,000ची 2.5 लाखाची लीड 44,000वर आली. ममता बॅनर्जी 1200 मताने विजयी झाली होती. विजयी झालेली ममता बॅनर्जी रपकन विजयी झालेली ममता बॅनर्जी लगेच तिचा पराभव दाखवला आहे ना. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं तिला विजयी घोषित केलं, लगेच पराजित घोषित केलं. एवढे खतरनाक निर्णय यायचे. आताची हे पश्चिम बंगालचं इलेक्शन सांगून राहिलो मी. महाराष्ट्राचं घ्या ना, राज्यसभेचं इलेक्शन. महाराष्ट्राच्या राज्यसभेचं इलेक्शन या बापूसाहेबांना 8 तास रात्री थांबवलं ना काउंटिंग. काऊन थांबलं, का थांबलं हे सुप्रीम कोर्टाला दिसून नव्हतं राहिलं का? भोकणे आहे का भारतातले लोक? असं खतरनाक कामही यायचं. ठीक आहे, तर आता पहा ठीक आहे पंतप्रधान ठीक आहे पंतप्रधान सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षाचे नेता हे 3 लोक इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या कोण आयुक्तपदी नेमाचं कोण सहाय्यक निवडणूक आयुक्तपदी नेमाचं याचा सल्ला राष्ट्रपतीला देईन आणि राष्ट्रपती त्याची वाली नियुक्ती करण. अशी आता नवीन स्ट्रक्चर आलेलं आहे. ठीक आहे, पण हे काऊन आणा लागलं त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, आता लक्ष द्या. त्याचा कार्यकाल आहे निवडणूक आयोगाच्या आयुक्ताचा कार्यकाल 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष जी पहिली होईल ती. म्हणजे त्याला जर 57व्या वर्षी नेमलं त्याचे 6 वर्ष पूर्ण होईल 63ले तर ते 63ले चाललं जाईल. जर त्याला 62ने नेमला तर 65ले 3 वर्षच राहील ना चाललं जाईल. ठीक आहे, दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे याचा दर्जा आहे. याला राजीनामा द्यायचा असेल तर भारताच्या राष्ट्रपतीला द्यावा लागते आणि त्याला पदावरून काढायचं आहे. नेमणं सोपं होतं, पदावरून काढायसाठी महाभियोगाची पद्धत आहे. राष्ट्रपतीला ज्या पद्धतीने दूर केली जाते ते पद्धत त्याला वापरते. एक मुख्य आयुक्त आणि 2 सहाय्यकले तेच पद्धत वापरण्यात येते. ठीक आहे, काढायची पद्धत कठीण आहे.
तर आता काडागिडाच्या पद्धतीत बदल नाही केले. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या निवड पद्धतीत फक्त आयुक्ताची निवड पद्धत ठीक आहे हे बदल केली. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं ठीक आहे वारंवार अगाऊचे कारभार केले. लोकसभा विधानसभेच्या निवडणुका शांतता व पारदर्शकपणे पार पाडणे हे काम आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं. मतदार याद्या तयार करणे, राष्ट्रीय प्रादेशिक पक्षाला मान्यता दिली आणि त्यांचे चिन्ह ठरवणे. आता हे पहा, हे चिन्ह कोणाला द्यायचं पहा, त्यानं का तुम्हाला माहीतच आहे. आता हे तोंडासमोर निर्णय दिला. शिवसेनेचं चिन्ह नाव कोणाले ही केस सुप्रीम कोर्टात असताना ठीक आहे निवडणूक आयोगानं ह्या निर्णय द्यायला नव्हता पाहिजे. समजलं का? राखून ठेवायला पाहिजे होता. का गेलं असतं राखून ठेवलं असतं तो उठा ठेव निर्णय दिला जाहीर करून. जे कपिल सिब्बल सांगितलं होतं का जर सुप्रीम कोर्टानं तुमचा निर्णय खारिज केला तर तोंडबुचक्या पडा, तर ऐकलं नाही आणि देऊन दिला निर्णय. ठीक आहे. अरे काही नैतिकता नाव गोष्ट असते. सर्वसामान्य लोकांना डोळ्यात दिसून राहिलो भारतातले लोक आंधळे नाही आहे का भारतात बाजार चालू आहे, कोणाचे आमदार किती रुपयात खरेदी करणं चालू आहे. ठीक आहे. सुरत मार्गे गुवाहाटी नेणं चालू आहे. आम्ही म्हणते खोके घेतले नाही. आम्ही थोडी म्हणून राहिलो खोके घेतलं, तुम्हीच तुमच्या तोंडानं बोंबलून राहिले खोके. आमच्या सर्वसामान्य माणसाचे प्रश्न अलग आहे भाऊ. आमच्या शेतकऱ्याला कांद्याचे भाव नाही भेटत. आमचे बापाचं कापूस गठाने बोलावल्या तुम्ही, कापसाचे भाव पडले. तुरीचे भाव तिथंच रेंगाळत आहे. जगात तूर उत्पादित नाही झाली म्हणते ना, आमचे भाव पडून राहिले साले. मायाबाप उपाशीपोटी झोपते एक डाव, अशी परिस्थिती आहे. वावरात त्याला लाईन नाही आहे, 8 तास लाईन देते, त्याच्या विहिरीचं पाणी नाही बोलते आहेत त्याला. आणि तुम्ही साले खासदार विकत घेऊन राहिले. एवढे पैसे वाढले तुमच्यापाशी 8 वर्षात. ठीक आहे. तर राष्ट्रीय चिन्ह व प्रादेशिक पक्षाला मान्यता देणे. ठीक आहे. मतदारसंघाची पुनर्रचना करणे, मतदारसंघाची पुनर्रचना करणे, मतदारसंघ एरिया कमी जास्त करणे, संसदेचे ठीक आहे लक्ष द्या. ठीक आहे. संसदेचे व राज्य विधिमंडळाच्या सदस्यांचे निवडणुकाचे संचालन करणे. ठीक आहे. हे सर्व काम इलेक्शन निवडणूक आचारसंहिता घालून देणे का. ठीक आहे. किती खर्च करायचा, लोकसभेच्या निवडणुकीला किती, राज्यसभेच्या निवडणुकीला किती पैसे ठीक आहे कायच्यावर खर्च करायचे, तो किती दिवसात ठीक आहे सादर करायचा खर्चाचा रिपोर्ट. हे सगळे निवडणुकीत खर्चाचा ताळमेळ लावणे, लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या निवडणुका घेणे शांततापूर्ण आणि पारदर्शकपणे, हे काम इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं आहे. तर हे जे काम इथं होऊन राहिलं होतं ठीक आहे, तर हे कामात कुठंतरी ठीक आहे सुप्रीम कोर्टाले यायचे सगळे कामधंदे वैकाले आले का. ह्या जो दणका दिला आता सुप्रीम कोर्टानं ठीक आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाले, तर याची केस 2015ला आली होती. आणि आता लेटेस्ट गोष्ट अशी झाली काय, यायनं फटकन निर्णय काढून दिला. तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या सचिवपदी एक माणूस होता, त्या सचिवपदीच्या माणसाले त्याचं लेटर मंत्रिमंडळात आलं आणि त्याला 24 तासात राष्ट्रपतीनं मान्यता दिली. 24 तासात सचिवाचा डायरेक्ट आयुक्त केला. लेटर यायले 24 तास व्हायचेच, तर 24 तासाच्या आत ठीक आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या सचिवपदी असणाऱ्या माणसाची 24 तासाच्या आत त्याच्या नावाचं लेटर नाही आलं प्रपोजल, तर कॅबिनेटच्या बैठकीत त्या लेटरवर सही करून राष्ट्रपतीला गेलं. राष्ट्रपतीनं कचकन सही करून एका दिवसात 24 तासाच्या आत सचिवपदी असणाऱ्या माणसाची इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या ठीक आहे सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती केली. सांगा मग ते नाही लक्षात येईन का. अरे भाऊ ठीक आहे, हे कायद्याचे बाप बसलाय सुप्रीम कोर्ट, म्हणजे पुऱ्या कायद्याचा अभ्यास असणारे तज्ज्ञ लोक आहेत तिथं. तर हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे, ते या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या ठीक आहे न्याय प्रक्रियेवर कुठंतरी हे निर्णय घेताना सत्तेत असणाऱ्या लोकांच्या बाजूचे निर्णय घेऊन राहिले, अशी केस एका माणसाने टाकली. म्हणून आयुक्त हा पारदर्शकपणे निवडून दिला जावा आणि आयुक्ताने ठीक आहे स्वतंत्रपणे आपला निर्णय द्यायला पाहिजे, कोणत्याही फेवरने निर्णय देऊ नये. ठीक आहे. तो हा स्वच्छ नदीतल्या वाहत्या पाण्यासारखा निष्कलंक असावा आयुक्त. ठीक आहे. त्यानं पारदर्शकपणे आपले निर्णय द्यावे म्हणून 5 सदस्यीय खंडपीठ नेमलं होतं 2015ला. चालूच होतं ते, याच्यातला एक खंडपीठातला एक माणूस जाय त्याच्या जागी भरणं. 5 सदस्यीय घटनापीठ नेमलं होतं, त्याचे अध्यक्ष होते
ठीक आहे, या खंडपीठाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती के.एम. जोसेफ, न्यायमूर्ती अजय रस्तोगी, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय आणि न्यायमूर्ती टी. रविकुमार. हे 5 जणांचं खंडपीठ होतं. 5ही जणांना निर्णय 5-0 दिला म्हणलं. 5-2 3-2 निर्णय नाही झाला, 4-1 निर्णय नाही झाला. 5ही जणांना मत सांगितलं का याच्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या आयुक्ताची निवड पद्धत बदल करण्यात येईल आणि त्याच्या निवड पद्धतीच्या समितीत 3 लोक राहील, पंतप्रधान, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि त्याच्यानंतर विरोधी पक्षाचा नेता. जर विरोधी पक्षाचा नेता, ठीक आहे, विरोधी पक्षाचा नेता कसा ठरवावा, तर ज्या लोकसभेत जो सेकंड लार्जेस्ट पार्टी राहील, जे विरोधी पक्षात बसली आहे, विरोधी पक्षातली सर्वात मोठे ज्याले बहुमत आहे, सर्वात जास्त बहुमत विरोधी पक्षातल्या पार्टीले ज्याले बहुमत आहे, त्याचा नेता तिथं राहील. असं नाही का 1.0 खासदार त्याच्यापेक्षा जास्त खासदार निवडून आले असं लागन. आणि ही निवड प्रक्रिया तोपर्यंत राहील जोपर्यंत याच्यावर चांगला कायदा, ठीक आहे, संसद करत नाही. कारण कायदा करण्याचे अधिकार संसदेला आहे, त्याची निवड प्रक्रिया राबवण्याचे अधिकार संसद त्याच्यावर कायदा करू शकते, पण संसद करून नव्हती राहिली. ठीक आहे, ते निर्णय डामाडोल देऊन राहिले होते, म्हणून याच्या निवड पद्धतीत बदल केले. समजलं का? आता सुप्रीम कोर्ट म्हणते जोपर्यंत भारताची संसद हे अशी पद्धत चांगली आणणार नाही तोपर्यंत, ठीक आहे, हेच समिती कायम राहील. असा या 5 सदस्य खंडपीठानं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या विरोधात जे केस होती त्याच्यात निर्णय दिला आणि तो निर्णय बी 5-0 दिला. खतरनाक निर्णय दिला. म्हणून स्वायत्त संस्था आहे भारतात, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, ठीक आहे, RBI आहे का नाही. आणि भारताची लोकशाही, कोणत्याही देशाची लोकशाही संविधान जिवंत ठेवायचं असेल तर मीडिया पारदर्शक पाहिजे, ठीक आहे, नाही तर सब धिंगाणा आहे साला. आप बोले संपित पात्रा, दुसऱ्याला बोलूच देत नाही, ठीक आहे. कायले ऑपोजिशनले बोलावते तिथं काम आहे, ठीक आहे. मला वाटते अर्धे तिथं बसणारे ते, ठीक आहे, तिथं हे प्रशासकीय व्यवस्था, सरकार आणि न्याय व्यवस्था. आता सगळी बिस्त न्याय व्यवस्थेवर आहे भारताच्या लोकशाहीची. आणि चंद्रचूड साहेब खतरनाक निर्णय देऊन राहिले. आज तर तुफान निर्णय देऊन टाकला भाऊ, ठीक आहे. बरं, आता हे काऊन इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं, ठीक आहे, लय आहे दुनियाभराचा, या VVPAT मध्ये गोळ्या आहे, ठीक आहे. तर आता EVM मध्ये, ठीक आहे, EVM मध्ये काँग्रेसला 200 मतं पडले, तर VVPAT मध्ये कवा 190 दाखवते. असं काऊन? असं व्हायलाच नाही पाहिजे. जेव्हा मतदान जेवढं झालं तेवढं असं जर कुठं होत असन, ठीक आहे, हे चुकीचं आहे. VVPAT हे क्रॉस चेकिंगसाठी लावली. VVPAT आतापर्यंत नव्हती, डायरेक्ट EVMवरचं कॅल्क्युलेशन पकडलं जात होतं. 170 BJPला मतदान पडलं EVMवर, तर तिथं 150 दाखवे, कवा 180 दाखवे. असं कसं क्रॉस टॅली करताना टॅली व्हायला पाहिजे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाले 2019च्या निवडणुका व्हायच्या अगोदर भारतातल्या 22 पक्षांना सुप्रीम कोर्टात केस टाकली होती का बा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाले आम्ही म्हणत आहे का ज्या ह्या एका आता ह्या लोकसभेचा मोठा मतदार क्षेत्र आहे, तर ते म्हणते 5च बूथवरचे, कोणत्याही 5 बूथवरचे EVM आणि VVPAT क्रॉस चेक करता येईल. भारतातले 22 पक्ष म्हणे का 50% कमीत कमी EVM आणि VVPAT क्रॉस चेक करा. एवढे पेटीत मतदान सापडले तेवढे EVM मध्ये सांगते, दाखवते का? कारण बॅलेट पेपर म्हणताना बंद बॅलेट पेपरवर क्रॉस चेकिंग होते, सरळ दिसते, हां BJP, हां काँग्रेस, हां राष्ट्रवादी, हां शिवसेना, असं दाखवते लोकायले. पिंजऱ्याच्या आतमध्ये असते सगळे मतदानाचे अधिकारी, ते एक एक बॅलेट पेपर खोलून दाखवते, लगेच तिकडं बॅलेट जमा करते. कारण मी उभं होतो, मी पाहिलं बॅलेट पेपरवरचं इलेक्शन कसं पारदर्शक राहते. EVM काय नाही, बटन दाबले तिथं, ठीक आहे. यायनं निर्णय देताना का घोय कारभार केला, ते घोय कारभार पहा, ठीक आहे. हे सगळे बा याचे प्रूफ आहे. निवडणूक आयोगाने वारंवार घेतलेले चुकीचे निर्णय हे सुप्रीम कोर्टाच्या वारंवार लक्षात आलं असेल. माझ्यासारख्याच्या लक्षात आलं सुप्रीम कोर्टाच्या काऊन नाही येईन भाऊ, आहे का नाही? मी काय खूप तज्ञ माणूस आहे का? मी सर्वसाधारण मास्तर आहे. पण सुप्रीम कोर्ट हे सगळे कायद्याचे पंडित लोक बसले आहे. धनुष्य, आता लेटेस्टचा निर्णय धनुष्य बाणाचा आणि शिवसेनेचा दिलेला निर्णय, किती लेटेस्ट निर्णय आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, ठीक आहे, इकडं सुप्रीम कोर्टात केस चालू असताना, ठीक आहे, शिवसेनेचा वकील कपिल सिब्बल सांगून राहिला का सुप्रीम कोर्टात केस चालू आहे, तुम्ही निर्णय देऊ नका. सुप्रीम कोर्टानं जर निर्णय बदलला तर तोंडबुचक्या पडान. भारताच्या लोकशाहीमध्ये तुमची, ठीक आहे, चुकीचा मेसेज जाईल. ऐकलं नाही, देऊन दिला निर्णय. धनुष्यबाण त्याला दिला. मेहनत करे मुर्गावर अंडा काय फकीर. हा, ज्या माणसानं शिवसेना उभी केली, तुम्ही 40 आमदार, ठीक आहे, उठून पाहिले म्हणून त्याला शिवसेनेत चिन्ह द्यायचं. मग त्या मनसेचा एकच आमदार आहे,
त्यानं म्हणाव ठीक आहे मी एक आमदार आहे, ठीक आहे मी उठून पळतो मनसेचं ठीक आहे इंजनचं चिन्ह मले आणि मनसे पक्ष माया. असं होईन का? हे शक्य आहे का? म्हणजे त्याचा जर एक आमदार त्यानं पयाला तो म्हणला का मनसेच माई होय, असं नाही होत. ठीक आहे 2/3 पळून घ्यायची मान्यता आहे, पण पक्षांतर दुसऱ्या पक्षात गेले तर. आता महाराष्ट्रामध्ये बायका गियकायत, मी खेड्यानं फिरून राहिलो, बमाड सिंपती आहे उद्धव साहेबाबद्दल. एवढी सिंपती आहे का काही विचारूच नका. मला काही लोकांनी म्हणलं का तुम्ही शिवसेनेत जा म्हणे सर, मोठी तिथं पोकळी आहे, ठीक आहे नवीन लोकांना चान्स भेटते. बाया तर म्हणे तुम्ही राज म्हणे उद्धव साहेबाकडून. आता माया प्रतिक्रिया सांगून राहिलो मी, ठीक आहे का तुम्ही राहा, तुम्हाला मतदान देतो आम्ही. बायकांमध्ये प्रचंड क्रेज आहे उद्धव ठाकरे साहेबाबद्दल, प्रचंड सिंपती मिळवली आहे. ठीक आहे त्यावेळेस त्याच्या पाठीच्या कण्याचं ऑपरेशन झालं होतं म्हणून ते घराच्या बाहेर पडे नाही, कोणाला भेटायला वेळ दे नाही. पण आता त्याच्या लक्षात आलं का आपलं चुकलं, जनतेला वेळ द्यावं लागते. ठीक आहे महाविकास आघाडीबद्दल प्रचंड लोकांच्या मनात आता ते लोकायली परिस्थिती वयखाली येऊन राहिली. प्रत्येक ठिकाणी टॅक्स पैसे ओरपणं, जागोजागी सिलेंडर 50नं वाढून टाकलं, सुस्तीच नाही, पेट्रोल डिझेल आकाशाला भिडून गेलं. ठीक आहे नाही तर ते साजबी कभी बहुती वांगे कोबी सगळे सांगात टाके आणि संसदेवर आंदोलन करे. ते बाईच गायब झाली साजबी कभी बहुतीवाली. त्याच्यानंतर निवडणूक आयोगाच्या सचिवाची हे पहा लेटेस्ट निर्णय. निवडणूक आयोगाचा सचिवपद एक माणूस होता, त्याचं नाव नाही सांगत तुम्ही पाहून घ्या, आता त्याला आयुक्त केला आहे. निवडणूक आयोगाच्या सचिवाची 24 तासाच्या आत प्रोसिजर करून त्याची आयुक्तपदी निवड केली. लगेच लेटर आलं, पंतप्रधान कॅबिनेटनं बैठक घेतली, राष्ट्रपतीला पाठवलं, 24 तासाच्या आत आयुक्त करून टाकला त्याला. हे लेटेस्ट याच्याच विरोधात हा निर्णय दिला. गुजरात इलेक्शन काही कारणास्तव कारण नसताना पुढं ढकललं महिनाभर. लोकांच्या मनात प्रचंड विरोध होता. आम आदमी पार्टीचं काम प्रचंड वाढलं होतं. ह्या मोठ्याल्या सभा आम आदमी पार्टीच्या गुजरातमध्ये होऊन राहिल्या होत्या. ठीक आहे त्याच्यावर आरोप का लावले, सिसोदियावर आरोप का लावले, कुठं सापडून नाही राहिला, आता का करायचं. तर महिनाभर गुजरातचं इलेक्शन रेग्युलर हिमाचल प्रदेश त्याच्यासोबत लागायचं, तर ते इलेक्शन डायरेक्ट महिनाभर पोस्टपोन केलं. पहिले तर जाहीरच तारीखच डिक्लेअर नाही केली. सांगा हे आताच होय, हे आताची गोष्ट करून राहिलो मी. गुजरात इलेक्शन आता ठीक आहे 4 महिन्याच्या अगोदरची गोष्ट. कारण नसताना 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला असताना इलेक्शन महिनाभर पुढे ढकललं. त्याच्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर ठीक आहे इलेक्शन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी भारतात काउंटिंग होय. लोकसभेचा शेवटल्या टप्प्याचं इलेक्शन झालं का दुसऱ्या दिवशी भारतात काउंटिंग राहील. विधानसभेचं इलेक्शन झालं का दुसऱ्या दिवशी काउंटिंग राहील. हे का करते, इलेक्शन झाल्या 3 दिवसानं यायनं कंटिन्यू मी पाहून राहिलो का 3 दिवसानंतर निवडणुकीचे रिझल्ट जाहीर करते. असं काहून बा, आतापर्यंत लगेच दुसऱ्या दिवशी काउंटिंग चालू आहे. 3 दिवस तुम्ही ठीक आहे जे 3 दिवसमध्ये तुम्ही स्ट्रॉंग रूममध्ये EVM ठेवता. काय शेट ठेवता, दुसऱ्या दिवशी काहून नाही घेत तुम्ही तडकाफडकी. ठीक आहे काहून 3 दिवस लावून राहिले तुम्ही, का कारण आहे? कारण जनतेला सांगावं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं का नाही बा कर्मचारी की थकतात म्हणून त्यांना आराम. मग काहून आतापर्यंत थके नाही का? इलेक्शनचा शेवटला टप्पा झाला का दुसऱ्या दिवशी मतदानाची मोजणी चालू आहे. 3 दिवस तुम्ही लेट काउंट करून राहिले. 3 दिवसानंतर रिझल्टची तारीख ठरवते. तुम्ही पहा आता 2014च्या शेवटला टप्पा लोकसभेचा आणि इलेक्शनची निवडणुकीची तारीख पहा. क्वचित 1-2 ठिकाण झाला आहे, बाकी नाही झाला आहे. बाकी तडकाफडकी लगेच दुसऱ्या दिवशी मतमोजणी घेतली. इलेक्शनच्या डेट BJPच्या नेत्याला अगोदरच माहीत होते. मागं लोकसभेची तारीख BJPच्या नेत्यानं अगोदरच डिक्लेअर केली होती का या दिवशी इलेक्शन ठीक आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आचारसंहिता लावणार आहे. अरे हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, अरे ते तर सोडा, भारतात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा डाटा बाहेर येते. डाटा कसा काय इलेक्शन कमिशन ऑफ इंडियापासून मतदाराचं नाव, त्याचा फोन नंबर सगळ्या डाटा येते. हे कसं येऊन राहिलं, हे यायलाच नाही पाहिजे. म्हणजे डाटा इकल्या जाते. मधात एजन्सी आहे काही का तो डाटा इकते, कसा इकते, कुठून येऊन राहिला या डाटा, सारा खेळ डाट्यावर आहे. डाटा येऊन कुठून राहिला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे इलेक्शनच्या डेट BJPच्या नेत्यांना अगोदरच माहीत पडते. सगळे व्हिडिओ यूट्यूबवर रेकॉर्ड आहे, त्याचे सगळे दिलेला बातम्या फातम्या सब आहे. ठीक आहे 2019च्या नरेंद्र मोदी यांच्या निवडणुकीत EVMवर व्हावी
2019ची नरेंद्र मोदी यांची निवडणूक EVMवर व्हावी याच्यासाठी एका रातून 60 लोकांचे उमेदवारी अर्ज रद्द केले इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं. त्याच्यात ज्या माणसानं जळलेली भाकरनं ढलढल पाणी सैनिकात होता, ज्यानं दाखवलं होतं, ठीक आहे, तो माणूस त्याले ठीक आहे कोर्ट मार्शल करून नोकरीहून काढलं, तर तो नरेंद्र मोदीच्या विरोधात 2019 वाराणसीला उभा राहिला. त्याला समाजवादी पार्टीनं काँग्रेसनं पाठिंबा दिला का तू राय, ठीक आहे, त्यानं आपले कॅन्डिडेट उभे नाही ठेवले. नरेंद्र मोदीच्या विरोधात 128 लोकांनी फॉर्म भरले होते जवळपास. मला असं वाटते हो 128. आता बा इथं काय होय आहे, नरेंद्र मोदी याची निवडणूक EVMवरच व्हावी असा जोर काऊन बा, काऊन तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा असा ठीक आहे असा प्रोटोकॉल आहे का एका बूथवर, ह्या बूथ आहे, ह्या बूथवर 4च मशीना ठेवता येते, EVMच्या 4च मशीना, आणि एका मशीनवर का नाही, एका मशीनवर 16 बटणार आहे ते, 16 बटना, म्हणजे 16च उमेदवाराचे नाव मावू शकते एका मशीनवर. आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणते का 4 मशीना ठेवता येईल, म्हणजे एका माणसाला मतदान करायचं आहे तर 64 उमेदवार उभे असन, 64 उमेदवार उभे असन तर 64 उमेदवारासाठी 4 मशीना लागन. 64च्या वर उमेदवार झाले तर मतदान हे बॅलेट पेपरवर होईल. पाहता आता 128 उमेदवार होते, हे उमेदवार ठीक आहे 64च्या वर झाले, आता 64च्या वर झाले भाऊ, तर भाऊ विषय संपला ना भाऊ. बॅलेट पेपरवर मतदान झालं असतं ना, आणि बॅलेट पेपरवर मतदान झालं तर घोळ करता येत नाही जास्त, आहे का नाही. मग आता यायनं का केलं, तिच्या कलेक्टरनं, आता कलेक्टर हा निवडणूक अधिकारी असते आणि तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या अंडरटेकिंगमध्ये काम करते, आणि त्यानं का केलं, डायरेक्ट एका रातून 64-65 लोकांचे फॉर्म, 66 लोकांचे फॉर्म एका रातून रद्द करून टाकले, एका रात्री डायरेक्ट शेवटल्या दिवशी. ते तर तो जो माणूस होता त्याचा फॉर्म रद्द करायसाठी तर टीव्हीवर बमान न्यूज चालू होते त्याचा फॉर्म कसा रद्द करायचा, येणे हाऊ त्याचा फॉर्म रद्द, तो पहिले आणि त्याच्या मागं 65 जण, एवढ्या जणांचे फॉर्म रद्द केले, 62 जण ठेवले, आणि मग झालं EVMवर मतदान. हे लोकायला दिसून राहिलं होतं, हे सुप्रीम कोर्टाला दिसून राहिलं होतं, ठीक आहे. हे तर लई लोकायला माहीत नाही का हे का गेम आहे, ठीक आहे, ह्या EVMचा का हे 64च्या वर 4 मशीनच्या वर तिथं ठेवता येत नाही. एका माणसाच्या निवडणुकीसाठी 4च मशीन ठेवता येते, 4 मशीनमध्ये 64 जणांचे नाव मावते, त्याच्यावर उमेदवार उभे असन तर मग ठीक आहे बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं लागते. मतदान बॅलेट पेपरवर नाही झालं पाहिजे याच्यासाठी फॉर्म रद्द केली एका रातून. असा हा गेम आहे भाऊ, खतरनाक. ठीक आहे, पहा कसं आहे हे पुरा रेकॉर्ड आहे आपल्यापाशी, पुरा रेकॉर्ड आहे. कोणाला लागन तर मला सांगा, हे पुरं आणि तुम्ही गुगल बाबावर सर्च करा ना भाऊ. हे तुम्ही पाहिलं आहे, हे 2019च्या निवडणुकीच्या गोष्टी आहे, टीव्हीवर बी पाहिले आहे, याचे व्हिडिओ आहे, सगळ्या न्यूज चॅनलचे व्हिडिओ आहे. तो माणूस जो होता बिचारा सैनिक, त्याचं मला नाव नाही आठवून राहिलं, हाय मायापाशी, ठीक आहे. तर त्या बिचाऱ्याले त्याचा फॉर्म, त्याच्यानंतर त्याच्या पोराची हत्या झाली का झाली, त्याला ॲक्सिडेंटमध्ये मारलं का त्याच्या पोराले, सख्या पोराले, लय खतरनाक आहे, ठीक आहे. मग आता राहुल गांधीची 2019ची निवडणूकमधील विजयी आकड्यामध्ये फेरबदल केले. आता हे केरळमधून जो उभा राहिला होता, ठीक आहे, राहुल गांधी, 2019च्या भारतात आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त मतदानानं जिंकून आला असता राहुल गांधी. एवढा आकडा वन साईड चालला होता. लगेच झालं 15-20 मिनिटात त्याचा आकडा 2.5 लाखाहून 40,000वर आला का. 40,000नं राहुल गांधी पुढं, डायरेक्ट 2.5-3 लाखाचा राहुल गांधी डायरेक्ट 40,000नं पुढं. सालं म्हणलं एवढी लीड मारली का म्हणलं मागच्या माणसानं. सगळे व्हिडिओ आहे त्याचे, बाकायदा व्हिडिओ आहे, यूट्यूबवर सर्च मारा, ठीक आहे. राहुल गांधीची 2019ची निवडणूकमधील आकड्यामध्ये लगेच फेरबदल. हे टीव्हीवर तुम्ही असे दाखवून राहिले प्रत्येक चॅनलवर. आता चॅनल तर रिसर्च करूनच टाकन ना आकडे. लगेच 15 मिनिटात आकडा बदललं का. एवढा बदल डायरेक्ट 15 मिनिटात का, डायरेक्ट 2 लाखाची मतमोजणी झाली का. हे लोकांच्या लक्षात येते. ममता बॅनर्जी यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये पहिले विजय घोषित आणि लगेच पराभव जाहीर. त्याचे बी व्हिडिओ आहे,
तुम्ही पाहिला असेल, मी पाहिला, मी टीव्हीवर पाहून राहिलो होतो. ममता बॅनर्जी 1200 मतांनी विजयी घोषित आणि ममता बॅनर्जीचा 1800 मतांनी पराभव. मग आम्ही म्हणलं विजयी माणसाले पराभव नाही. मग ते पोस्टल राहिले होते, पोस्टल पोस्टल मोजलेच नाही. असं कसं होईल, पोस्टल मोजले नाही? एवढे बयाडासारखे निर्णय घेते का, निकाल जाहीर करते? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया होय. भारताच्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूक घ्यायचे अधिकार आहे तुम्हाला. एवढी गडबड तर नाही करणार. तर ममता बॅनर्जी यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये विजय आणि लगेच पराभव घोषित केला. महाराष्ट्रातून जाणाऱ्या राज्यसभा सदस्याच्या निवडणूक निकाल रात्रभर जाहीर नाही केला व त्यानंतर बीजेपीचा उमेदवार विजयी झाला. हे तुम्ही डोळ्यानं पाहिलं. हे काही मला सांगायचं काम नाही. हे आताच होय, आताची गोष्ट. 6 महिन्याच्या अगोदरची का राज्यसभेच्या इलेक्शनचे जे निवडणुकीचे रिझल्ट होते हे रात्रभर थांबले झाले अचानक. आणि रात्रभरानंतर मग म्हणजे कमीत कमी ते प्रोसिजर 12-13 तास लेट झाली. लगेच संध्याकाळपर्यंत रिझल्ट यायचे पाहिजे होते, तर रिझल्ट गेले दुसऱ्या दिवशीवर दुपारी. हे सुप्रीम कोर्टाला दिसून राहिलं होतं. EVM आणि व्हीव्हीपॅट टॅली न होणे. अनेक लय ठिकाणी तर वारंवार EVM खराब झाली आणि ते बीजेपीच्याच बाजूने झाली. का साली कोणती बटन दाबली का बीजेपीला जाते. अरे मान्य आहे बा, मशीन खराब होते. मी म्हणतो ना, इलेक्ट्रॉनिक मशीन बा खराब होते. पण वारंवार एका दिवशी जर हत्तीच्या बाजून खराब झाली का, कोणतंही बटन दाबलं तर हत्तीला गेलो, कोणतंही बटन दाबलं तर घड्याळीला गेलो, कोणतंही बटन दाबलं तर झाडूला गेलो. अशी तर होऊ दे एखाद्या वेळेस. कमीत कमी करा कॉफ्या दिसू तर नका देऊ. करा ना बा. आता खाऊन राहिले पैसे लोकांच्या समोर, खान तर दिसांग ना. हे लोकांच्या लक्षात येऊन राहिलं ना का प्रत्येक वेळेस मशीन खराब होईल, बटन कोणती दबली तर ते बीजेपीलाच कशी जाईल. एखाद्या वेळेस घड्याळीला जाऊ द्या, एखाद्या वेळेस धनुष्यबाणाला जाऊ द्या, एखाद्या वेळेस हत्तीला जाऊ द्या, एखाद्या वेळेस झाडूला जाऊ द्या. हो साले, हे बरोबर आहे सर. मग म्हणजे थोडंसं नैतिकता तेवढी तर पाया, माझ्याकडून शिकून घ्या. खतरनाक काम आहे, खतरनाक. आणि टी व्हीवर बाकायदा न्यूज आली आहे. त्या इतकीची EVM खराब झाली आणि असं झालं. बायका बाहेर येऊन बोंबलल्या आहे, बायका ऑन रेकॉर्ड बोंबलल्या. काही लोकांना ती शूटिंग घेऊन आणली. आता गुजरातचे तर काही व्हिडिओ आले का डायरेक्ट मतदान करतेले मतदान केंद्रातच येऊ नाही दिलं, डायरेक्ट कार्यकर्त्यांनी बटना दाबली आहे. त्याची व्हिडिओ आली आहे. हे सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं का हे भारताची निवडणूक प्रक्रिया नाही, भारताची लोकशाही धोक्यात आहे. अति होऊन राहिला आता. न्यायमूर्ती लोया केसचा निकाल असो, राम मंदिराचा निकाल असो, त्याच्यानंतर खूप सारे निकाल, CBIचा निकाल असो, CBIच्या बाबतीच्या केसेस असो, पुष्कळ तिहेरी तलाकचा निर्णय असो. हे जे निर्णय आहे तर हे निर्णय देताना कुठंतरी गडबड होऊन राहिली. कारण इलेक्शन हे पारदर्शक, भारतीय लोकशाहीचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास कायम राहिला पाहिजे. याच्यासाठी यानं हे बदल केले आणि मला आवडला बा. तुम्हाला आवडला तर खाली तर कमेंट्स करा. माया काही चुकीचं वाटत असेल सांगा. तुम्हाला वाटत असेल तुम्ही सगळं पाहिलं, सत्य आहे, पण सत्य झोंबते भाऊ. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं. ये ध्यान रखना. आज सत्य लपन पण उद्या उघडकीस येईल, हे लक्षात ठेवा. सत्य किती दिवस दाबण्याचा प्रयत्न करा. या जगात इतिहास आहे म्हणलं, इतिहास हिटलरचा. जगात ज्यानं हिटलरशाहीच्या भरोशावर या जगात माय राज्य राहीन, बंद्या जगार राज्य अधिराज्य राहायचं स्वप्न पाहिलं होतं हिटलरनं. गॅस चंबरमध्ये कुचकू लोकायले मारलं भाऊ. असे उभे केले होते ज्यू पॅरिसच्या आपल्या याच्या चौकात बर्लिनच्या, आणि चारही बाजूनं सैनिक लावलं आणि बंदुकीच्या गोळ्या झाल्या. त्या बर्लिनच्या संग्रहालयात लोक चंगराचंगरीनं मेले, गोळीबारात मेले. त्याच्या चपलाचा ढीग आहे म्हणलं, 1 मजली 1.5 मजली बिल्डिंग एवढा. भाऊ इतिहास गवाह आहे का त्याचा सोबती इटलीचा मुसोलिनो, त्या मुसोलिनीच्या रोमच्या चौकात लोक जमा झाले 4-5 लाख. त्याच्या राजवाड्यात घुसले, त्याच्या बायकोले काढलं, त्याले काढलं, दोघाले काढलं, नागोय केलं आणि उभा आडवा मारला नागोया करून मुसोलिनीले.
उलटा टांगला आणि राजवाड्याले वर तर टांगला. दोघाले नवरा बायकोले नागोया. तारीख होती 28 एप्रिल 1945. तिथून 2 दिवसानं 30 एप्रिल 1945ले हिटलरले वाटलं का आपल्याही देशात आपल्याला असं मारते. हिटलरले वाटलं का मुसोलिनीले जसा मारला याच्यापेक्षा बेकार आपले लोक मारण, तर त्यानं आत्महत्या केली गोळी मारून. जगाचा इतिहास आहे या. म्हणून लोक हे लोकांच्या कल्याणासाठी काम करा बरं, बेकार आहे. श्रीलंकेच्या पंतप्रधानाला उठून पळायला लागलं. एका लिमिटपर्यंत सहन करते लोक, त्याच्यानंतर नाही सहन करत. राय 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 होईन ना बस. हां, मग उड्डाण पुलावून पळत यायला लागते. हां, फाटत. बुलेट प्रूफ गाडी असताना पळत यायला लागते. अगावचे धंदेच कायले करायचे? कोण्या लोकांसोबत पंगा घेऊन राहिला? त्या लोकांसोबत ज्याने इंदिरा गांधीला नाही सोडलं. शीख होईन ते शीख, त्याचं आंदोलन वर्षभर खतरनाक आहे, खतरनाक. ठीक आहे. तर आता पुन्हा एक निर्णय आज आला, मला पुन्हा आवडला. चंद्रचूड साहेब 1 नंबर निर्णय.